राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांनी काल रात्री अटक केली. जी माहिती मिळते त्यानुसार ते खरं हजर झालेत, पण पिंपरी चिंचवड पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांना अटक केली आहे. वैष्णवीचे वडील आपल्या सोबत आहेत. या सगळ्या प्रकाराची सगळ्यात जास्त वेदना कोणाला असेल तर ती त्यांना आहे. पोटची मुलगी त्यांनी गमावली आहे. ज्या पद्धतीनं गमावली आहे ते आणखी त्रासदायक आहे. तिचे फोटो बघितल्यानंतर, तिच्या अंगावरचे बळ बघितल्यानंतर कुठल्याही बापाला काय वाटत असेल याची कल्पना न केलेली बरी. या सगळ्यानंतर किमान याचे जे दोषी आहेत त्यांना अटक होते, त्याच्यासाठी भांडावं लागतं, माध्यमांमधून सगळं सांगावं लागतं. यापेक्षा दुर्दैवी आणखी काय असू शकतं? याचं कारण व्यवस्था त्याची नीट दखल घेत नाही. कुणीतरी मोठा असण्याच्या, कुणाच्या तरी राजकीय पार्श्वभूमीच्या या सगळ्याच्या मध्ये मुलीच्या न्यायात आड येण्यामध्ये जी मदत होते त्यावरून ही सगळी टीका काल सुरू झालेली होती. पिंपरी चिंचवड पोलीस असतील किंवा आणखी सगळे. तुम्ही काय सांगाल आताची तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? हगवण्यांना अटक झाली, दोघांनाही, म्हणजे आता जवळपास त्या कुटुंबातले सगळेजण अटक झालेत. प्रथमतः मी आपल्या मीडियाचं, पोलीस प्रशासनाचं आणि राज्य सरकारचं, देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांचं आणि अजितदादांचं मी आभार मानतो की आपण आदेश दिले, आपण स्पष्ट शब्दात जे काय बोलले. त्यानंतर पोलीस यंत्रणा आणि जे काही या 12 तासात हे करून त्यांना अटक केली, तर मला समाधानी आहे. पण या नुसता तेवढ्या ह्यानी हे चालणार नाही, तेवढ्या ह्यानी हे होणार नाही. त्यांना अटक करून त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी, पुढील कारवाई करावी. आता अटक झाली आहे, त्यांना आज कोर्टात नेतील, पण एकूण मागचा अनुभव जर बघितला तर तो काही फारसा चांगला नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत मयुरीचं प्रकरण जे आहे त्याला जवळपास 235 दिवस उलटून गेलेले आहेत. म्हणजे मोठी सून जिने तक्रार दाखल केलेली होती बावधन पोलीस ठाण्यामध्ये, त्याला जवळपास 235 दिवस, म्हणजे एक वर्ष होईल या म्हणजे या नोव्हेंबर महिन्यामध्ये. या प्रकरणाचं साधं चार्जशीट सुद्धा पोलिसांनी न्यायालयामध्ये दाखल केलेलं नाही. म्हणजे जेव्हा तक्रारी असतात किंवा लोक मागे लागलेले असतात तेव्हा फक्त दिखावा करायचा. या प्रकरणावरूनच आपल्याला समजून येईल 6 दिवस या आरोपींना अटक केली नाही, प्रमुख आरोपींना. त्यांना जाऊ दिलं बाहेर, किंवा इथं 10 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये ते राहत होते, 10 ते 15 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये, तरी ते पोलिसांना सापडले नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना फोन करावे लागले आणि त्याच्यानंतर पोलिसांनी मग पथकं नेमली, त्यांना हजर करण्यासाठी दबाव निर्माण केला राजकीय पुढाऱ्यांवरती. हे सगळं झाल्यानंतर शेवटी ते रात्री अटक झालेत, हजर झालेत असं म्हणूया आपण. नंतर काही होत नाही. म्हणजे माझा म्हणायचा उद्देश हा की 9 महिने झालेत, मयुरीच्या केसमध्ये चार्जशीट सुद्धा दाखल केलेली नाही आहे. पोलीस प्रशासनाची दिरंगाई आहे आणि कोणाचं तरी वरद असेल, त्यामुळेच हे एवढा विलंब झाला. 235 दिवस लागले. आता या केसमध्ये, तुमच्या केसमध्ये कशा पद्धतीनं न्याय मिळावा अशी तुमची अपेक्षा आहे का? बऱ्याच चर्चा सुरू आहेत, त्यांच्यावरती 1-2 नाही तर आणखी बरेच गुन्हे आहेत, त्यांच्यावर मोकासारखा गंभीर मोकाची कारवाई त्यांच्यावरती करावी का, असं तुमचं मत आहे का? तुम्हाला काय वाटतं? जर एक अर्थी जर ह्यांची सून मारून टाकून हे जर तळेगाव सारख्या भागात मटणावरती ताव मारत असन आणि यांना कुठल्याही प्रकारचा माझ्या मुलीचा पश्चाताप नाही, अशा लोकांना, अशा नाराधम लोकांना मोका हा एकमेव मोका अंतर्गत कायद्यातच त्यांना मोकाच लावावा ही माझी राज्य सरकारला विनंती आहे आणि माझ्या मुलीला न्याय द्यावा ही अशी माझी कळकळीची विनंती आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण, ज्याच्याकडे बाळ होतं 2 दिवस, त्याच्यावरती काल पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. म्हणजे तुमच्या बंधूंनीच वारजे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली होती आणि त्याच्यावरून काल रात्री त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला असं तिथल्या उपायुक्तांनी सांगितलं. पण तो गुन्हा काही सेशन कमिट ऑफेन्सने 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकारात यांचे सगळे सहकारी सुद्धा असेच आहेत. त्याच्याकडं वेपन आहे, त्याच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल आहेत 2-3. मला सगळ्यात आधी असं सांगायचे की शशांक आणि सुशील यांच्याकडे जे काही रिव्हॉल्वर आहेत, यांचं रिव्हॉल्वर काढून घेऊन जप्त करून त्यांचं जे काही लायसन आहे, कारण भविष्यात मला या लोकांपासून माझ्या कुटुंबाला धोका आहे, कारण ह्या गुंड प्रवृत्तीची लोक आहेत. त्यामुळे यांचं लायसन जप्त करावं, यांचे लायसन रद्द करावं आणि त्यांचे जे काही रिव्हॉल्वर आहेत ते जप्त करावे. त्यांचे नातेवाईक आहेत, एक म्हणजे वैष्णवीच्या सासूचे मामे भाऊ आहेत जालिंदर सुपेकर,
त्यांनी ही लायसन्स त्यांना मिळवून दिलीत असं सांगितलं जातं. काल अंजली दमानी यांनी थेट त्यांचं नाव घेऊनच टीका केली होती. त्यांनी खुलासा केला संध्याकाळी की माझा या परिवाराशी नातेसंबंध जरी असले तरी या प्रकरणात मी काही केलेलं नाहीये किंवा माझी काही भूमिका नाहीये. तुम्ही आता मागणी करताय त्यांच्याकडे जी वेपन्स आहेत ती वेपनची लायसन्स कॅन्सल करावीत. हो, कॅन्सल करावं, कारण त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे. आणि हा जो निलेश चव्हाण आहे याच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करावी. बरं, या सगळ्या आता एकूण यांना या 5 जणांना अटक झाली आहे. जी वैष्णवीची नणंद आहे, मयुरीच्या सांगण्यावरून सगळ्याची प्रमुख दोषी तीच आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये तीच प्रामुख्यानं घरामध्ये या अशा पद्धतीचा छळ जो आहे या दोन्ही सुनांचा करत होती किंवा मयुरीचा आधी केला आणि त्याच्यानंतर मयुरी घरातून बाहेर पडल्यावरती त्या सगळ्यांचे लक्ष वैष्णवीकडं केंद्रित झालेले होते. हो, ते बरोबर आहे. ती गेल्यानंतर मग हिच्याकडेच तसं दोघींनाही टॉर्चर करत असणार ते. आणि तिचं झाल्यानंतर हिचं झाल्यानं पण तिचं शिक्षण जास्त, ती वेल ग्रॅज्युएट होती. ती प्रतिकार करणारी ती माझ्या मुलीसारखीच ती पण मुलगी आहे. ती प्रतिकार करणारी माझी मुलगी शांत स्वभावाची गुणी मुलगी होती. ती त्यांच्या दबावाखाली असल्यामुळे ती कधी त्यांना प्रत्युत्तर देत नसेल. त्यामुळं तिचा गैरफायदा घेऊन तिला हे असं कृत्य तिच्यावरती केलेलं आहे. वैष्णवीचे शेवटचे फोटो जर बघितले तर तिच्या अंगावरचे मारहाणीचे वन वगैरे या सगळ्या गोष्टींनंतर प्रचंड त्रास होतो. कुणी सर्वसामान्य माणूस असेल त्याला सुद्धा. तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची कोणाची भेट घेणार आहात का कुटुंब म्हणून? या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी जी दिरंगाई केली, आता केस तरी किमान इथून पुढची वॉटर टाईट करावी, पुरावे जे आहेत ते तशा पद्धतीनं द्यावेत आणि या सगळ्या प्रकारामध्ये एखादा विशेष सरकारी वकील देऊन फास्ट ट्रॅकवर या कोर्टाचा निकाल लावावा आणि यांना शिक्षा व्हावी, अशी काही मागणी तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहात? हो, उपमुख्यमंत्री दादांकडं मी तशी मागणी करणार आहे की फास्ट ट्रॅकवरती हे चालवावं आणि माझ्या मुलीला लवकरात लवकर न्याय द्यावा. बरं, तुम्हाला आता पुन्हा एक तोच पहिला प्रश्न विचारतो. हगवणेंची अटक झाली, म्हणजे आता संपूर्ण हगवणे कुटुंब, करिश्मा हगवणे असेल किंवा तिची आई वैष्णवीची सासू असेल, राजेंद्र हगवणे, शशांक हगवणे आणि सुशील हगवणे, हे सगळं हगवणे कुटुंबीय जे त्यांना अटक झाली आहे. प्रथमदर्शनी पोलिसांनी तुमची जी मागणी आहे की या सगळ्यांवरती खुनाचा गुन्हा दाखल करावा, तसं अजून काही पोलिसांनी केलेलं नाही या सगळ्या प्रकारामध्ये. तुमची काय मागणी आहे पोलिसांकडे पुन्हा? आता PM रिपोर्ट तर सांगतो की तिचा PM रिपोर्टनुसार त्यांनी शहानिशा करून तसं कलम लावावा, 302 कलम लावावा असं मला वाटतं. बरं, यात आणखी एक महत्वाचा मुद्दा, तो सुशील ज्याला अटक केली हगवणे, त्याच्या संदर्भामध्ये वैष्णवीने काही सांगितलेलं होतं का? त्याचा काही सहभाग आहे का किंवा काय? मयुरीचं असं म्हणणं आहे की त्याचा सहभाग तसा नाहीये, म्हणजे या चौघांनी जशी मारहाण केली आहे तशा पद्धतीचा सहभाग नाहीये. तर तुम्हाला काही कल्पना आहे का, म्हणजे माहिती आहे का नेमकं त्याचा सहभाग काही होता का? त्या बाबतीत तो सुशील हगवणे त्या बहिणीला आणि आईला घेऊन मनसरला गेले होते त्या दिवशी. ते दोघं माझे मिसेसलाही घेऊन गेले होते. पण मला यातून असं म्हणायचं की हे प्लॅन करूनच विषय झालेला आहे की ते दोघं घरी आणि हे तिघं माझ्या पत्नीला घेऊन इकडं जाणं आणि मागं तिचं हत्या करणं, हे फुल प्लॅन करूनच ही घटना केलेली आहे असं माझं थेट आरोप. बरं, ठीक आहे. वैष्णवीच्या वडिलांचा थेट आरोप आहे सुशील याचाही सहभाग आहे. याचं कारण वैष्णवीच्या सासू आणि सुशील हे सगळेजण बाहेर गेलेले होते आणि घरी राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे हे दोघंच होते. आणि कारण असं की सुशील हगवणे आणि आई ह्यांच्यावरती मयुरींनी ही पौड पोलीस स्टेशन तक्रार दाखल केल्यानंतर यांच्यात सदा असं दरवेळेस खटके उडत होते, ह्यांचे संभाषण होत नव्हतं. पण ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळेस हे ते एकमेकाशी बोलतही नव्हते, कधी कुठे जातही नव्हते आईला बहिणीला घेऊन, आणि त्या दिवशी नेमके हे सगळे एकत्रित गेले. त्यामुळं माझा असा संशय आहे की हे सगळं प्लॅन करूनच झालेलं. हे सगळं इतकं सगळं झाल्यानंतर राजेंद्र हगवणे तळेगावात एका हॉटेलमध्ये जेवायला जातात. ही कशा पद्धतीची मानसिकता आहे? तुमच्या घरातला कुणाचा तरी मृत्यू, कुणाचा तरी म्हणजे तुमची सून, मुलगीच म्हणायचं. जर सून म्हणण्यापेक्षा जर तिला मुलगी म्हणली असती तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या. कारण यातूनच यांची प्रवृत्ती काय ठरायची, यांची लायकी काय ठरायची हे आपल्या मीडियानी
ठरवावं किंवा त्यांची काय आहे ते दिसतंय सगळं. बरोबर. या सगळ्या प्रकरणामध्ये हगवणी ज्या पद्धतीने वागलेत, एकतर वैष्णवी सोबत तर वागलेच आहेत, मात्र आपल्या कुटुंबातलं कोणाचं तरी निधन झाल्यावरती, मृत्यू झाल्यावरती एखाद्या हॉटेलमध्ये आपण जेवायला जावं असं त्यांना जेव्हा वाटतं किंवा हॉटेलमध्ये जेवतात, ही नेमकी किती विकृत मानसिकता म्हणावी लागेल. या सगळ्या प्रकारानंतर त्यांनी जे करणं अपेक्षित होतं ते तर त्यांनी केलंच नाही, कारण ते स्वतःच आरोपी होते या सगळ्या प्रकरणातले. त्यामुळे हा अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर अशा स्वरूपाचा विषय असं म्हणावा लागेल.